आणि आता मुंबईकरांसाठी एक मोठी बातमी। मंडळी, दक्षिण मध्य मुंबईतल्या प्रभादेवी आणि परळ या दोन परिसरांना जोडणारा 101 वर्ष जुना एल्फिन्स्टन पूल पाडून तिथं नवा डबल डेकर ब्रिज बांधण्यात येणार आहे। त्यामुळे वाहतूक पोलिसांची परवानगी मिळाल्यास MMRDA येत्या 10 एप्रिलपासून हा पूल वाहतुकीसाठी बंद करू शकतं। या पुलाच्या पुनर्विकासात तिथल्या काही बैठ्या चाळी बाधित होणार आहेत। तरीही एल्फिन्स्टन पूल पाडण्याबाबत कोणतीही पूर्वसूचना स्थानिकांना देण्यात आलेली नाही। पण एरवी ही एल्फिन्स्टनचा पूल बंद करण्यात आल्यास स्थानिक नागरिकांना त्याचा प्रचंड त्रास होऊ शकतो। प्रभादेवी, परळ, लोअर परळ आणि करी रोडसह आसपासच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे आणि त्याचा परिणाम थेट दादरपर्यंत जाऊ शकतो। त्यामुळे मनसेनं हा मुद्दा उचलून धरत पर्यायी व्यवस्थेची मागणी केली आहे। MMRDA कडून आता पुन्हा एकदा मुंबईतल्या आणखीन एका ब्रिटिशकालीन ब्रिजचं पाडकाम सुरू केलं जाणार आहे। एल्फिन्स्टन आणि परळला जोडणारा एल्फिन्स्टनचा ब्रिज हा आता पाडण्यात येणार आहे आणि त्यासाठी वाहतूक विभागाची परवानगी बाकी असल्याचं MMRDA कडून सांगण्यात येते। 10 एप्रिलच्या आधी ही वाहतूक विभागाची परवानगी मिळेल अशी शक्यता MMRDA कडून सांगितली जाते आणि त्यानंतर हा ब्रिज वाहतुकीसाठी बंद करून इथलं ब्रिजचं पाडकाम हे पावसाळ्याच्या आधी पूर्ण केलं जाईल आणि 2026 पर्यंत या ठिकाणी एक ब्रिज बांधण्यात येईल असं सांगितलं जातंय। त्यासाठी आता MMRDA ने परवानगी मागितलेली आहे वाहतूक विभागाकडून। आता ती जर परवानगी 10 एप्रिलच्या आधी मिळाली तर या ब्रिजचं पाडकाम सुरू करण्यात येईल असं MMRDA ने सांगितलंय। मात्र त्याआधी स्थानिकांना कोणत्याही प्रकारे विश्वासात घेतलं नसल्याचा दावा स्थानिकांनी केलेला आहे। त्यामुळेच MMRDA ने आणि राज्य सरकारने आधी लोकांच्या मागण्या विचारात घ्याव्या आणि मगच पाडकाम सुरू करावं अशी मागणी स्थानिकांची आहे। पाहूयात आता या स्थानिकांच्या मागणीकडे MMRDA आणि राज्य सरकार कशा प्रकारे पाहत होते। कॅमेरामन विनेसह अक्षय भाटकर, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।